असे तोंडात टाकताच विरघळणारे लुसलुशीत लाडू तयार झालेले आहेत. आता उपवासाचं जर टेन्शनच नाही, उपवास पकडायचा आणि असे लाडू बनवून खायचे. खूपच चवीला अप्रतिम लागतात आणि दिवसभर एनर्जी पण टिकून राहते. तर आज आपण बघणार आहोत न शाबूचा वापर करता, न भगराचा वापर करता असे तोंडात टाकताच विरघळणारे मऊ दाणेदार लुसलुशीत लाडू कसे बनवायचे उपवासासाठी. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. कढई गरम करून घ्यायची. नंतर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले ते यामध्ये टाकून द्यायचे आणि शेंगदाण्यांचा चूट आवाज येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. जास्त पण करपस होईपर्यंत भाजायचे नाही. सतत हलवत राहायचं, कारण सर्व साईडनं आपले शेंगदाणे भाजतील सर्व साईड हलवत राहिलं तर. शेंगदाण्याचा चुटचुट आवाज पण येत आहे. शेंगदाणे भाजून तयार झालेत. शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी. तुम्हाला पण येत असेल आवाज. शेंगदाणे काढून घेतले की नंतर लगेच त्यामध्ये टाकून द्यायचा घेतलेली अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस पण इथे घेतलेला आहे. सुक्या खोबऱ्याचा अर्धी वाटी, ते पण थोडासा भाजून घ्यायचा. जास्त डार्क पण भाजून घ्यायचा नाही. काळसर पडायच्या आधी कढईच्या बाहेर काढून घ्यायचा. थोडासा नकळत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. आता लगेच घेते मी काढून. नंतर लगेच त्यामध्ये थोडासा सुकामेवा पण टाकून द्यायचा. आता त्यामध्ये मी सुकामेवा थोडासा टाकून देते. 2 काजू, 2 बदाम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे पण काढून घेते आता लगेच. गॅस करून घेते बंद. नंतर या शेंगदाण्यावरचं साल काढून घेते. सर्व साल काढून घ्यायचं, जितकं निघल तितकं. हाताने काढा किंवा एखादे सुती कापड घ्या, त्यावर शेंगदाणे टाका आणि वरून त्यावर परत सुती कापड आतरा आणि असं हाताने केलं तरी पण यावरचं साल निघतंय. मी इथं हातानंच काढून घेणार आहे. आता इथं शेंगदाण्यावरची मी जितकी निघल तितकी साल काढून घेतलेली आहे. आता यावरचं सालचं हे कसं काढायचं, तर त्यासाठी एक छोटी खाली प्लेट घ्यायची आणि हे शेंगदाणे त्यामध्ये टाकून द्यायची. आणि थोडं थोडं असं हलवत राहायचं झाऱ्याने. हे पाहू शकता अशी साल निघते लगेच. जास्त काही कुठंही किचन पण होत नाही. ही साल शेंगदाण्याची प्लेटेत निघते. एक काम वाचतं आपलंच. आता साल पण काढून तयार आहे. सोपी पद्धत आहे ना अशी साल काढायची. तर नंतर मग मिक्सर जार मध्ये घेते, त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून देते आणि सुकं खोबरं पण भाजून घेतलेलं यामध्ये टाकून द्यायचं. आणि आपण घेतलेला सुकामेवा पण यामध्ये टाकून द्यायचा. मिक्सरला आता फिरवून घेते बारीक करून घेतलेला आहे. आता पुढची स्टेप बघू. परत आता त्याच कढईमध्ये गॅस लावून घ्यायचा बरं काय. नंतर त्यामध्ये 1 वाटी गूळ पण टाकून द्यायचा. त्या कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतल्यामुळे आता 1 वाटी गूळ पण यामध्ये काप करून टाकून दिलेला आहे. गूळ वितळून घ्यायचा आहे.
जास्त पण शिजवून घ्यायचा नाही, फक्त वितळून घ्यायचा कढईत फक्त. गूळ वितळलेला आहे, आता त्यामध्ये टाकून देते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं. यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून मिक्स करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत याचा. असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं याला थंड करून घेते. मिश्रण आता इथं थोडं काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. थोडं थोडं कोमट झालं की लगेच याचा लाडू बांधून घ्यायचा. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे बांधू शकता. एका मुठीतच आपला लाडू असा बनवून तयार होतो. पाहू शकता तुम्ही किती असा गोल तयार झालेला आहे लाडू. घेतल्याच्या नंतर थोडासा असा शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडासा असा फिरवून घ्यायचा, कारण दिसायला सुरेख दिसतो आणि खायला पण चविष्ट लागतो. तर आज आपण बघणार आहोत न शाबूचा वापर करता, न भगराचा वापर करता असे तोंडात टाकताच विरघळणारे मऊ दाणेदार लुसलुशीत लाडू कसे बनवायचे उपवासासाठी. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी.